केलं का चालू? जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. ना पेरू त्रिशूल पाटील, द सन ऑफ फार्मर. आपण काल म्हणलो होतो की कर्जमाफीवर बोलू, म्हणून हा व्हिडिओ करू का सुरू? ए लाईट्स कॅमेरा ऍक्शन म्हण की. हा, आपलं सरकार आलंय की आपण तात्काळ कर्जमाफी करू, नवे नवे कर्जमुक्ती करू. कोरा कोरा कोरा. आता धरा धरा धरा, हलवा हलवा हलवा. खूप ताण असतो मुख्यमंत्र्यांना, विसर पडतो. विसरले होते. मग शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नागपूरला. मग सरकारने तारीख दिली, समिती नेमली. समितीनं खूप अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला. 6 महिने, 30 जूनच्या आत देतो म्हणले होते. काल घोषणा केली, GR आला. मी तो वाचला, विचार केला आणि मुकाट्यानं झोपलो. बरं झोपलो, मग मला स्वप्न पडलं. मला आठवलं की 2014 पासून आपलं उत्पन्न 18 पट वाढलंय. गाडी झाली, बंगला झालं, घर झालं, प्लॉट झालं, शेती झाली, सगळं झालं. विमा भेटला, त्याच्यात साखरपुडे केले, पुरपिढी भेटली, त्याच्यात लग्न केलं. आता कर्ज माफ झालं, आता विमान घ्यावं म्हणलो. आणि तेवढ्यात सकाळ झाली, जाग आली. काय घातली, काय गुळमुटच्या टरबुजा. ऐका, ज्या शेतकऱ्यांनी 2019ला कर्जमाफी घेतली होती त्यांना आता माफ होणार नाही. ज्यांनी नियमित खालीवर केलं त्यांना 50,000 रुपये वेतन प्रोत्साहन, आणि ज्यांची थकबाकी आहे त्यांनी स्वतः पूर्ण रक्कम भरायची, लेवल करायची. मग ते कर्जाचं व्याज माफ होईल 2 लाखापर्यंत, असं म्हणलं. मी अनेक अभ्यासकांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांनी पण असंच सांगितलं. आणि त्याच्यात पण मुलखाचे अटी, शर्ती, निकष आणि खुट्या घ्या थैल्या करून. केलं की नाही शेतकऱ्याच्या पोरा? केला की नाही? तो हा खिसा कोरा कोरा कोरा. नुसता कोरा नाही केला तर कोरा करून बुरून बारून कापायची तयारी चालू आहे. मुळात शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाला या शासनाचं आयात निर्यात धोरण जबाबदार आहे. जरा का कांद्याचे भाव वाढले की सरकार लगेच कांद्याची निर्यात बंदी करते. झालं, इथल्या कांद्याला कोणी काळं कुत्रं बी विचारत नाही, फुकट भाव विचारत नाही. मेला शेतकरी. जरा का सोयाबीन महाग झालं की लगेच सरकार सोयाबीनची आयात करते. काला सोयाबीनचे भाव वाढतील हो? अरे तुम्ही जर आमच्या मालाला योग्य भाव दिला ना तर अशा खैराती आम्ही शेतकऱ्यांनी तुम्हाला रोज वाटल्या असत्या. रोज 10-26 खताचं पोतं 2,200 रुपयाला झालं. प्रत्येक खताच्या पोत्यावर 800 ते 1000 रुपये वाढले. 15 दिवसाआधी सोयाबीनच्या बॅगीवर 1000 रुपये वाढले. अजून औषधाचा भाव सांगितलाच नाही. डिझेल, सरकार डिझेल घरी आणून देत आहे. पंपावर गर्दी करणारे ते काँग्रेसी आहे. केला ना आमदार, केला ना तुमच्या शेतकऱ्याच्या नेत्याला. नेता गोड झाला की कर्जमाफी कडूच होणार. निसर्ग अचानक मारतो पण सरकार ठरवून मारत आहे, आणि असं आम्हा शेतकऱ्यांना वाटत आहे. करू नका, हा शेती भीती करू नका, असं म्हणणं आहे का कमळाबाईचं? 7 वर्ष आधी भेटली होती ना कर्जमाफी, आता कशाला पाहिजे? ते काय मुख्यमंत्री पद आहे काय पुन्हा पुन्हा घ्यायला? एक राजकारणी आमदार 10 आमदार होऊ शकतो. एक खासदार 10 वेळा खासदार होऊ शकतो. एक मंत्री 10 वेळा मंत्री होऊ शकतो. एक मुख्यमंत्री 10 वेळा मुख्यमंत्री होऊनही पदाचा भोग भोगू शकतो. पण एक शेतकरी फक्त 2दा कर्जमाफीचा लाभ नाही घेऊ शकत. आणि हे आहे या कृषीप्रधान राष्ट्राचं खरं वास्तव. हे बा, मी हे असं खरं बोलतो म्हणून माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट बॅन केले, गुंडाळून टाकले. हे नवीन अकाउंट काढलं, पहिले हे तुम्ही फॉलो करा आणि सर्वांपर्यंत पोचवा. आणि कोणालाच काही भेटणार नाही असं वाटते. हा, एक भेटल. सगळीकडे मोठमोठ्या जाहिराती पाहायला भेटल कर्जमाफीच्या. त्याच पैशातून त्या सगळ्या जाहिराती पहा आणि सोबतच एक काम करा. मोदी करा, फडणवीस करा, जयश्री करा आणि MAS NAT जा मसनात.